अभ्यासाशी सांग कार्य सिद्धी नभे ऐसे काही नाही अवघड नभे ऐसे काही नाही अवघड नाही काही वाढ तोची वरी दोरे कापे चिरा पडला काचली दोरे कापे चिरा पडला काचली अभ्यासे सेवनी विष पडे म्हणे कैचा बसण्यासी म्हणे कैचा बसण्याची जठरी बाळा वाव येताये नभे आयुष्य काही नाही नभे आयुष्य काही हळू असं हरी हरी जय जय हरी जय जय हरी जय जय फक्त टाळी तुमच्या आई वडिलाची शपथ टाळे वाजवा हाय गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार संगीत विशारद हरि पांडुरंग
वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवन। जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे। तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी तिही दिव्य लोकास नेली। तुका तोची तोहा परब्रह्म प्रकाशी, हरे जळी रक्षिले निर्जीव कागदाशी। प्रस्तुत प्रसंगी अनेक प्रकारचे कीर्तन महाराष्ट्रात मी केले। काही कीर्तन नित्याचे असतात आणि काही निमित्ताचे असतात, बरोबर। नैमित्तिक कीर्तनामध्ये एक मजा अशी असते, ज्याच्या संदर्भात कीर्तन आहे त्याचा संदर्भ शेवटपर्यंत एकदा तरी लागला पाहिजे, कळतंय? आणि ज्याला मराठी कळते ती लक्ष देऊन आहे। या गावचे नंदकुमारजी इंगळे सर अत्यंत साधं गोड पवित्र व्यक्तिमत्व, हसून खेळून राहणार। आणि मी एक 15-20 मिनिट त्यांना भेटलोय, अर्धा तास झाला असं, पण अर्ध्या तासात आनंदी आनंद गळे, बरोबर। त्यांना चिरंजीव पैकी एक जे माझ्या समोर बसले, कॉम्प्युटरचे ते इंजिनियर आहेत, संगीतामध्ये विशारद आहेत, विशाल अंतःकरण आहे, नाव विशाल आहे। आणि इंगळे परिवाराचा अभिषेक अमेरिकेत व्हावा याच्यासाठी अभिषेक अमेरिकेत गेले शिकायला। विविध क्षेत्रातून आलेले सर्व मान्यवर, नीट आहे का? कीर्तन सुरू करताना असं म्हणायचं प्रघात आहे, बसलेले सर्व श्रोते सज्जन, सर्वच श्रोते सज्जन असतात असं तेव्हा नाही म्हणता आलं। बरं, आणखीन एक शब्द वापरायचा असतो मराठीमध्ये फार गोड, कीर्तनाला उपस्थित असलेले मान्यवर।
आता मान्यवर शब्द हा सुद्धा मान्यवर आहे. ज्याला कळतं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळत ते जेवण करा घरी गेल्यावर आपल्याला. अतिशय लक्ष देऊन ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घालून कीर्तनाचा प्रारंभ झालाय. नाही पाहिजे की एक पाटील उभा राहिला तर सगळं महाराष्ट्र येडवाकडा जागेला. महाराष्ट्र अत्यंत लक्ष देऊन ऐका. आमचे सुमित भाऊचे भाऊजी आहेत, सर आहेत, खाली दादा तुमच्या पाया पडतो सगळ्यांच्या सगळ्या. आणि इकडं तर ना एवढी माणसं एकत्रित करायला काय कष्ट पडतं ते संप्रदायात जे आयोजन करतं त्याला कळतं. पण एक ते एक मातब्बर मंडळी सगळी या ठिकाणी आहे. आणि तुम्ही टाळ्या वाजवायला कंजूसपणा केला तर मरता. मोकळ्या मनाने टाळ्या वाजवायच्या. शंकराची पांडुरंगाची चाल झाली. महाराज चाल कुणाची झाली? शंकराची पांडुरंगाची. कुरे भाऊ, आशिष भाऊ वाजवायला दोघ जण गोड. माझे मोठे बंधू पेटी वाजवत आहेत. आमचा विकास पाटील आहे सोबत आलेला, कृष्णा आहे माझ्या सोबत आलेला, आमचा सागर आहे, माझा कृष्णा सारखी आहे. सगळ्यांना एकदा नमन करतो पुढे चालतो. सरांची सर्व शिक्षक मंडळी मित्र मंडळी आली. सर कुठे इकडे असं दिसत सुद्धा नाही माणूस. माणूस दिसत नाही. माणूस कुठं पाठवलाय बघा. एक मोकळ्या मनानं बोलतो, थोडं लक्ष देऊन ऐका. कळत असलं सगळ्यांना मोठं होण्याची हौस आहे, पण छोटं जवळ होता येत नाही तोवर मोठा होता येत नाही ही अडचण आहे. त्याच्यातला बारकावा समजून सर बघा. आता ही सगळी शिक्षक कीर्तन ऐकायला बसणं म्हणजे इतकं सोपं नाही. हे सगळ्याला शिकवणारीच असतात. आणि अर्धी मंडळी सर्व शिक्षक आहे या ठिकाणी. बरं मी सोप्या भाषेत विचारायला ऐका. जितका तुमचा प्लॉट आहे, इथं बसलेले सर्व मान्यवर दादा इकडे बघा. भाऊ महाराज सगळ्यांना, मला एखाद्याचं नाव हुकलं तर माफ करा. गिरी महाराज होते मला जवळ घ्यायला, बसवायला, जीव घालायला. आणि ते माझे सर्व बसलेले तरुण बांधव ज्यांनी अट्टहास करून गावामध्ये हनुमानाचं मंदिर बांधण्याचा संकल्प केलाय, त्या सर्वांच्या चरणी एकदा पाया पडतो. सोपं आहे काय? ऐका. मोकळ्या मनानं प्रश्न विचारायला उत्तर द्या, कंटाळा करू. जेवढा तुमचा प्लॉट आहे तेवढं तुमचं बांधकाम. बोला गड्या, मी मरण इथं आहे का नाही? नाही. बरं जेवढं बांधकाम आहे तेवढा दरवाजा. बोला गड्या, सगळे बोलत येत इथवर आवा. कोण म्हणाल बांधकाम तेवढं? मी करू का तसंच कीर्तन? बरं जेवढा दरवाजा आहे तेवढी कडी नाही. जेवढी कडी आहे तेवढं कुलूप नाही. जेवढं कुलूप आहे तेवढी चावी. सगळ्यात छोटं कोण? चावी. सगळ्यात छोटं कोण? चावी. घर कोणाच ताब्यात? त्याच्यामुळे छोटं व्हावं लागते. हा, टाळ्या बी वाजवायला अशी माणसं कंजूस आहे. तेव्हा इकडे तुम्ही जागेवर मेले पाहिजे, तुमचा उपयोगच नाही. कशाला जगत आहे येड्याने? आणि काही जण तर असे बसले जेवलेले चांगलं गार वातावरण चिटकून बसलं, गरम होते. 8 वाजता झोपा कश काय? राक्षस आहे का तुम्ही? आणि अजून एक बघा, कीर्तनात झोपलेलं आणि एसटीत झोपलेलं माणूस कबूल करीत नाही. एसटीत रात्री जागरण झालेला असं, सकाळी मरुस्तर जेवण झालेला असं, आणि त्याचा प्रवास सुरू व्हावा हिंगोली ते पुणे रात्रीच्या वेळेला. आणि मग त्याला खिडकीकडे जागा मिळावा. ते बरोबर 10 मिनिटांनी मग तिकडे गज असतो ना खिडकीकडे, असा लागतो भाऊ. ज्याला लागलाय ना त्याला कळतो. सकाळी भांग सुद्धा पाडता येत नाही, इतकं टिंगुळ येतो ऐकता काय. आणि मग त्याला 2दा-4दा लागलं की ते खाली सरकत आणि इकडच्या खांद्यावर डोकं टिकत. इकडे टिकूस तर ते असं करत, तेरी झलक बरी. बरं जो झोपलाय त्याला जर तो असं नुसतं म्हणला ना, नीट बस,
झोपल्यालाच त्याला म्हणतो पोवान. लक्षात. म्हणजे हे एसटीतलं आहे. कीर्तनात कोणी झोपलं आणि त्याला जर म्हणलं ना महाराज बघायला तिकडं, तेव्हा म्हणतो अरे डोळे बंद करून ऐकायला ना बे, गप ना बे. बरं आता मोकळ्या मनानं विचारतो, आता अजून थोडं पुढे करा. ही सगळी शिक्षक मंडळी, भाऊ तुमच्या पाया पडतो, मला एखादा अक्षर चुकलं तर माफ करा, पण मला एकदम मोकळ्या मनानं सांगा, शाळेत विद्यार्थी कमी असले तर चांगलं शिकवता येतं का जास्त असतं? जाऊ का घरी, काळ करू का मी? ऐका आई, ए माय इकडे बघ माय, घरामध्ये माणसं कमी असले तर स्वयंपाक चांगला होतो का जास्त असतो? मी मरण इथं खटकून सांगा, कमी असले. ठीक आहे भाऊ, शिक्षक मंडळी सर, विद्यार्थी कमी असले तर प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष देतात, बरोबर बरोबर. हा बरं मला सांगा, दवाखान्यामध्ये पेशंट कमी असल्यावर डॉक्टर चांगला तपासेल का जास्त असतात? कमी असतात. मग कीर्तनाला माणसं कमी पाहिजेत का जास्त पाहिजे? बापाने ठेवलेत का जास्त? कुठून आणा? अजून एकदा सांगताय का? जास्त माणसं असले म्हणजे कीर्तन चांगलं होतं असं? 2 पोते मुरमुरे आणि किलोभर काजू, ताकद कशाची? मग तुम्हाला अजून एकदा सांगतो, जास्त करण्यापेक्षा थोडंच करा, थोडं परमार्थ थोडा करा पण चांगला करा. कीर्तनाला यायचं मनात अगोदर बसलं तुमच्या का येऊन बसलं अगोदर? अगोदर मनात आलं मग येऊन बसला. बरं आता मला सांगा, चांगले कपडे घाला वाटतात कुणाला, मनाला का शरीराला? तुम्ही सुतक पडल्यासारखं बसू नका, बोला तुम्ही. मनाला कपडे चांगले घाला वाटतात का शरीराला? मनाला. घालतो कुणाला? शरीराला. बरं मेकअप करा वाटतो कुणाला? मनाला. करतो कुणाला? शरीराला. मग देवदेव केला पाहिजे कुणी? मनानं. करतं कोण? इथं तो वाटाळा. चल ग सखे चल ग सखे, सखी पंढरीला नेऊन काहीच होत नाही. माझ्या मनाला गोचंग, शिट्टी वाजू देऊ नको रे भाऊ. गोविंद 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 माझ्या मनाला गोचंद, हो आता हे पक्क लक्षात आलं तुमच्या. परमार्थ कोणी केला पाहिजे? मना. पण अजून एक माझ्या बघा, आता यांनी मुलगा पाठवलाय USA. तुम्ही एक लक्षात घ्या, USA कशाला? एकदा काय झालं सर, ऐका सगळे ऐका बाबा. एकदा अमेरिकेनं, नीट ऐका, अमेरिकेने एक तार तयार केली. काय केली? तार. म्हणे जाऊ तुम्ही, आपण म्हणलं ना अमेरिकेने तार तयार केली, खालची अश करते काय तर तुम्हाला तार लागू देऊ नका झोपीची. इकडे बघा काय तयार केलं? तार. आणि ती तार भाऊ सर ती अशी दिसत नव्हती, त्याला सूक्ष्मदर्शकांना नव्हतं बघायचं. दूरबीन से आगे एक बीन होती है, उसका नाम है खुर्दबीन. काय नाव आहे त्याचं? खुर्दबीन. त्यानं बघितल्यावर ती तार दिसायची, तवर दिसत घ्या का माराव का आता. आणि ती अमेरिकेनं तयार केलेली तार जपानवाल्याकडे पाठवली आणि जपानवाल्याला सांगितलं तुम्हाला याच्यात काही नवीन विकास करता येतो. जपानवाल्यानं काय केलं माहिती आहे? त्या न दिसणाऱ्या तारेच्या मध्ये एक न दिसणारा छेद केला, आरपा. कशाने बघावं लागत होता? खुर्दबीन. म्हणा तुम्ही.
अगोदर USA, पुन्हा जपान, पुन्हा चीनकडे पाठवलं. ते चीनकडे पाठवल्याच्या नंतर त्यानं काय केलं, न दिसणाऱ्या त्या तारेमध्ये न दिसणाऱ्या केलेल्या छेदात एक गोल अशी फिरकी बसवली. ती बी दिसत नव्हती. इकडे बघा मरत आणि इकडे बघा. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर ते भारताकडे पाठवलं आणि त्याला म्हणले ह्याच्यात तुम्हाला काय करता येतं का बघा. तर भारतानं न दिसणाऱ्या तारेत न दिसणाऱ्या छेदात न दिसणाऱ्या फिरकीवर असं लिहिलं मेड इन USA. काय लिहिलं, मेड इन USA. आणि ती तार वापस पाठवली कुठं, अमेरिका. अमेरिकेवालेत म्हणले तुम्हाला आम्ही तयार केली तार हे कस काय कळालं. भारतातलं होतं ते म्हणलं USA क्या तुम्हारे बाप का है. USA का अर्थ होता है यूनाइटेड सिंधी एसोसिएशन मुंबई, उल्हासनगर. जगातली कुठली बी डुप्लिकेट वस्तू तिथे मिळते. आणि तुम्हाला मारू सिंधी लय खतरनाक. एक सिंधी, तिसरा गुजराती. म्हणा म्हणा रे, घेऊ नका काय मला माझ्या जातील बोला काय भ्यायची गरज. एक सिंधी, दुसरा मारवाडी, तिसरा तिघं रेल्वेनं प्रवास करत होते बरं का कृष्ण. आणि त्यांना ते राजस्थानच्या लोकांना बिडी वडायची सवय असते. ती बिडी वडायची त्याला तलब झाली. तर तिघांनी एकमेकाला विचारलं तिघाकडे बिडी नाही, इकडे लक्ष द्या. ते म्हणले अरे नाही राव, तिघाकडे बी बिडी नाही. मग काय करायला पाहिजे. तर त्याच्यातल्या तिघा जणांनी राय काढली तंबाखू आहे म्हणले. ती कागदाची अशी पुंगळी करू. तेव्हा का हो म्हणते, तेव्हा काय हो म्हणतात म्हणजे कुठंतरी मेळ आहे. अशी कागदाची पुंगळी करू, त्याच्या तिकडून ती तंबाखू टाकून ओढ. तर सिंधी काय म्हणला, फालतूपणा करायचा, पैशावालेत ना आपण, रिकामा धंदा. कागदात असते का ते. त्यानं 500ची नोट पुंगळी केली. कितीची, 500. हो काही अवलाद माजलेली. कितीची, 500ची. त्याच्यात तंबाखू टाकली ओढली. कुणी, बाला मी जाऊ का घरी, कुणी शिंदीनं. त्यानं 500ची ओढली की गुजरात्याने 2000ची काढली. कुणी कुणी काढली 2000ची, कुणी काढली, कुणी काढली. मेरे देशवासियों, आता शिकायला घंटाभर तर तुम्हाला मिळत लागा ना. आणि आता बी बाजूचा हसला. कोणी काढली, गुजरात तिथल्या मोदीकडे जाऊ नका आता. आणि त्यानं 2000ची पुंगळी केली आणि ओढली. आता मारवाड्याला नोट शिल्लक राहिली. इतका खतरनाक भाऊ, त्यानं वरची सुटकेस काढली, त्याच्यातलं चेकबुक काढलं आणि त्या चेकबुक वरलेलं 25 लाख रुपये त्याची पुंगळी केली. ते गुजराती शिंदे म्हणले चिटिंग आहे. हे म्हणला चिटिंग नाही, खर्च बी नाही झाला पाहिजे, नाद बी पूर्ण झाला पाहिजे. त्याला मारवाडी म्हणतात. असं आहे ते. जहां नहीं पहुंचती गाडी वहां पहुंचता मारवाडी. मला तुम्हाला जातीबद्दल बोलायचंच नाही. एकच जात आहे, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. तुम्ही मजा बघा, तुम्ही मजा बघा. मी फार बारकाईने सांगा. आता एक नवीन फॅड आलाय, शिवाय नमस्तुभ्यम. एक लोटा जल समस्या का हल. असले रिकामे काम करायचे. मी त्यांना विरोध करतोय असं नाही, पण शाळेचा अभ्यास केल्याशिवाय लेकरं पास होत. तांब्याभर पाण्यानं जर पास झाले असते, अहो मी इतक्यांदा तुळशीचं पानं लावली प्याडला सर, जिंदगीत पास झालो नाही. हो, अभ्यासच करावं लागते राजा, त्याला जमतं का ते. आणि शाळेत माझ्या एवढा कडू कुणीच नव्हतं सर, कुणीच नाही. इतका खतरनाक नाही. हो, आता तर उगाच शिक्षक आहेत म्हणून मोकळ्या मनानं बोलत. शाळेमध्ये मी अभ्यास आयुष्यात केला नाही, पण एक गोष्ट होती आपण, एकच गोष्ट भाऊ, एकच गोष्ट होती. काय करायचो, कोणत्या सरनं प्रश्न विचारतात, कोणत्या, हिंदी, इंग्रजी, समाजशास्त्र, नागरिकशास्त्र, कुणी, गिरी महाराज, कुणी प्रश्न विचारला की मी असं करायचो.
आणि सर काय करायचे, वर्गातल्या सगळ्या आमच्या हुशार पोराला, हुशार म्हणजे कोण, ज्याच्या चष्म्याला बाटलीच्या बुडाच्या जाडीचा काच आहे, भाऊ पोरांना हाणायचे सर, शर्माचा शिका, सगळ्या विषयात येते त्याला, आणि मी तास करायचं. एकदा मला काय केलं त्यांनी, त्या पोरांनी सगळ्या पाणीपुरी खाऊ घातली बाहेर, आणि मला म्हणले तुला खरं सांग बरं सगळ्याच प्रश्नाचे उत्तर कसे काय येते. मी त्यांना म्हणलं मला प्रश्नच कळत नाही. मग हात का वरी करतो. मी म्हणलं मला एक कला सापडली, पहिल्यांदा जे हात वर करील शिक्षक त्याला प्रश्न विचारेल. सर विचारित ना. आणि त्या पोरानं माझी कला शिकली शंकर महाराज भाऊ. आणि ते पोरग दुसऱ्या दिवशी सकाळी वाटच बघून होतं केव्हा प्रश्न विचारतात. इंग्रजीचे सर आले आणि त्यांनी प्रश्न, मी इकडे तिकडे बघूस तर पोट्याने कुणी त्या चष्मे आले पोराने. पण महाराज त्यावेळेला बी माझं नशीब चांगलं, सर त्यालाच काय म्हणलं, सांग तू सांग. वाला सर म्हणले मग हात का वर केला. मला शर्म्यानं शिकलं. सरने माझ्याकडे बघितलं, मला म्हणले बाळा तू सांग. दैव योगानं मला त्या दिवशीचं उत्तर येत होतं सर. मी उत्तर सांगितलं. सर त्या पोराला, तुम्हाला अजून एक मजा सांगतो, शिक्षकामध्ये सगळ्यात मोठी क्रांती जर कोणी केली असेल तर साने गुरुजींनी केली. खरा तो एकची धर्म जगाला. महाराज हे सगळे मेले पाहिजेत एक खट्टी. अरे यांना येतं म्हणता पण म्हणी नाही, कारण ह्यांना जगाला प्रेम अर्पायचं. एक मजा सांगतो, मी कुणाच्या बापाला भेट नाही तो उभारलो ना, तुम्ही लोकांनी बुक्का लावा आणि त्याच्यानंतर मी किराणा भरावा, इतका लाचार आधी बी नव्हतो ना आज बी नाही. मी माझ्या मस्तीसाठी कार्यक्रम करतो महाराज, हे लक्षात घ्या. खालून कुणाला बोलायचं ना ते मला पुन्हा बोलायचं डायरेक्ट. लक्षात, कीर्तन कीर्तनाच्याच पद्धतीने झालं, हे काय फड नाही. चल लक्षात, आपली भूमिका कळण्यासाठी बोलायला. लक्षात, साने गुरुजीच्या जीवनामध्ये झालेली जी क्रांती आहे, मला तर असं वाटतं सर म्हणजे सरनी पांगरी नावाच्या गावामध्ये जी क्रांती केली, डिजिटल शाळा केली पांगरी, केंद्रीय मंत्र्याची भेट झाली त्या शाळेत. इतकं चांगलं कार्य करणारा माणूस एकदा प्रेमानं मोकळ्या मनानं त्यांच्यासाठी टाळला. आणि आता आपण पुढे जाऊ. साने गुरुजीची आई त्यांना आंघोळ घालताना श्याम नाव त्यांचं का ना. सर मला 3 आई सांगा वाटतात नेहमी, एक श्यामची आई, एक रामची आई आणि एक आमची आई. म्हणा म्हणा तुम्ही बी म्हणा, एक श्यामची आई, एक रामची आई आणि एक हा तुम्ही तुमची सांगायची, मी माझी सांगायची. बरोबर आई. ऐका आता ह्या 3 आया सांगतो मगच पुढे जातो. आता लागू द्या 2-5 मिनिट. श्यामला आंघोळ घातली आणि साने गुरुजी छोटे होते ना महाराज. आई तुझी साडी अशी खाली टाकतेस का. त्याची आई म्हणली का रे राजा. हे बाळा नाही का राजा. त्याची आई अशी खाली टाक साडी म्हणल्यावर आई म्हणली बाळा साडी खाली का टाकायची राजा. तर साने गुरुजी जे छोटे होते ते काय म्हणले, आई तू माझी पाये इतकी स्वच्छ धुतली की त्या पायाला आता मातीचा डाग पडू नये असं वाटतं. मग तुझ्या साडीवरून मी चलत येतो, मग तू मला मिठी मार आणि मला घरी दे. नीट ऐका माय बाय. आणि ज्या वेळेला ती साडी खाली टाकली आणि त्या बाळाला जवळ घेतलं ना, त्यावेळेला आई काय म्हणली, श्याम ऐक हो बाळा. कोकणी भाषा आहे. श्याम ऐक हो बाळा, पायाला डाग लागू नये म्हणून जशी काळजी घेतली ना तू, तसं आयुष्यात चारित्र्याला डाग लागू नये याची काळजी घे.
कोणी शिकवलं राजा? आईनं शिकवलं. आता दुसरी आई आहे रामची. कुणाची? राम म्हणजे कोणचे? भगवान राम. भगवान राम वयाच्या 8व्या वर्षी प्रभू रामचंद्र कौशल्याच्या दारात उभे राहतात. ऐका मायबाप ऐका. आणि कौशल्याच्या दारात उभं राहून फक्त आईला म्हणतात, आई आत येऊ. माय ऐकता तुम्ही? आत येऊ का विचारल्याच्या नंतर कौशल्या म्हणते, राजा कुठल्या शास्त्रात असं लिहिलं बेटा की आईच्या घरात जाताना आईला विचारावं लागतं? तुम्ही विचारता भाऊ? आई तुमचे लेकरं तुम्हाला काय विचारते? काहीच विचारित नाही. मध्ये येऊ आई. त्याची आई म्हणते, राजा आईला विचारत असतात. सर तो 8 वर्षाचा होता राम. असे जवळ गेले आपण पायाला धरून काय म्हणतात माहिती? आई तुझ्या घरात यायचं कुणाला विचारायचं नाही, गोष्ट खरी आहे. पण आईनं लेकरावर प्रेम करायला कुणाला विचारावं लागतं? कौशल्याच्या डोळ्याला पाणी झालं. राजा वाकडं बोलतो मला? नाही आई वाकडं नाही बोलत. मग आम्ही 4 भाऊ आहेत. ऐकताय तुम्ही? कळते तुम्हाला? आम्ही 4 भाऊ आहेत आई. आणि त्या तिघावर जितकं प्रेम करतेस तू तितकं माझ्यावर करतेस का? खरं सांग. कोण म्हणतं? कोण? राम. आणि आई कौशल्यानं त्याला मिठी मारली आणि म्हणली, राजा नाही करत तितकं प्रेम तुझ्यावर. का ग आई? माझी चूक सांग. त्यावेळेला कौशल्य त्यांना म्हणल्या, राम. राघव म्हणायचे त्यांना. काय म्हणायचे? राघव. जे घरात मोठे असतात ना राजा, त्यांच्याकडून जगाच्या अपेक्षा असतात. आणि मी रघुकुलाची मोठी सून आहे. मी जर तुझा जास्त लाड केला आणि त्या तिघांचा कमी केला तर अयोध्येतले लोक म्हणतील कौशल्या स्वार्थी आहे. तुला आवडेल? कोणाला म्हणली? सर रामानं त्या दिवशी शपथ खाल्ली, मा मोठ्याला जर एवढं सहन करावं लागतं, इतक्या मर्यादा पाळावं लागतात, तर हा राम तुझ्या पायाची शपथ खातो शेवटच्या श्वासापर्यंत भावाला काहीच कमी पडू द्यायचो नाही. हे संस्कार कोणी दिले? आईनं. रामच्या एक, श्यामची, आता तिसरी आमची आई. माझी आई आहे ना आई, 98 वर्ष वय तिचं आहे आज. म्हणून माझ्या एवढा श्रीमंत जगात कोणी नाही. माझ्यासोबत आहे. किती वय? 98. आम्ही लोणचं करायचो. लोणचं. आता खेड्यातले माणसं तुम्ही लोणचं आता कोणचं म्हणू नका. आणि ते लोणचं करायचं म्हणलं ना भाऊ, दिवसभर सुट्टी घ्यायची आम्ही शाळेतून. भाऊ आम्ही दोघं बहीण. आणि दिवसभर मग ते आंबे धुवायचे, मग त्याचे देठ काढायचे, ते लय राडा असायचा. आणि मग संध्याकाळी 6 वाजता त्या लोणच्याला अशी फोडणी, मग ते हळदीन, ती रायान मावऱ्यान. खरं खोटे माय? आणि मग सगळं ते लोणचं झालं ना, असं आई 3 वाट्या भरायची बर का. आणि वाट्या भरून अशा समोर ठेवायची. सर आम्हाला वाटायचं की आता एक एक वाटी लोणचं खायला मिळणार. पण आईनं लोणचं हातात आम्ही घेतलं की आई म्हणायची, शेजारच्या काकूला नेऊन दे. कुणाच्या? इतका राग यायचा सर. असं वाटायचं दिवसभर आम्ही काम करायचं, त्यांना नेऊन द्यायचं लोणचं. तर आई तवाही सांगायची ना, आजही सांगते की राजा जे चांगलं असतं ते आधी लोकाला द्यायचं, नंतर आपण खायचं. हे ते लक्षात. संस्काराची ताकद ज्यांच्याकडे असते आईसारखी, त्याला मास्तर म्हणतात. काय म्हणतात? काय म्हणतात त्याला? मास्तर. लोकाला मास्तर म्हणल्यावर राग येतो. त्याचा अर्थ सांगतो. मा म्हणजे आई आणि स्तर म्हणजे दर्जा. ज्यांचा दर्जा आईसारखा असतो त्याला मास्तर. आता पुढे चलू महाराज. मास्तर म्हणजे पुन्हा शिक्षक होतो, शिक्षक म्हणजे पुन्हा गुरु होतो, आणि गुरु म्हणजे पुन्हा जगद्गुरु होतो. एक जगद्गुरु कोण? वसुदेव सुतम देवम, कृष्ण जगद्गुरु. दुसरे आद्य शंकराचार्य जगद्गुरु. आणि तिसरे जगद्गुरु तो का अवतार नाम याता. जगद्गुरु तू अवतार नाम याता. संप्रदाय सकळात धोनिया हे धोनिया, सकळात हे धोनिया. जगद्गुरु तू का
संप्रदाय येथोनी सकळांचा. बरोबर. गुरु काय करतो सांगू का भाऊ? आता हे गुरुजी आहेत ना, हे इंगळे गुरुजी आहेत. यांची पोरं जिथं जिथं शिकले तिथं तिथं त्यांना गुरु भेटले आणि हळूहळू ते आता कुठे गेले? USA ला. बरोबर. रामकृष्ण परमहंस नावाचा एक साधू बंगालच्या धर्तीवर जन्माला आला ना. त्यांचे शिष्य कोण? हे असे उभे राहिलेले असे भरदार छाती, रुंद ललाट, पाणीदार डोळे, भगवे वस्त्र. बरोबर. कोण? वयाच्या 29व्या वर्षी आप इंडियन कॉन्क्युअर द वर्ल्ड विथ युअर स्पिरिच्युअलिटी, टेक द होल रिस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर ओन शोल्डर्स. हे अमृताचे अधिकारीगण, ईश्वराचे पुत्र तुम्ही अमृताचे वारसदार. मृगराजांनो उठा आणि आपण मेंढरे आहोत अवताभ्रम झाडून टाका. तुम्ही जरा मरण रहित नित्यानंद स्वरूप मुक्त आत्मा हाताशी सिंह गर्जना करून हिंदुस्थानच्या झोपलेल्या तरुणांना जागा करणारा युवान संन्यासी स्वामी विवेकानंद आमचं वैभव आहे. त्याला कष्ट करावं लागतं. उगच होतं का ते? दे रे हरीन पलगावरी. सांगू स्वामीजी स्वामीजी रात्री जागायचे आणि सगळे घरातले झोपले ना, आपण असे डबे उघडायचे भाऊ आणि सगळ्या डब्यात बघायचे खायला काय आहे का. आणि सगळ्या डब्यात नाही असं कळालं ना की दुसऱ्या दिवशी सकाळी आईला म्हणायचे, आई मला आज मित्राकडे जेवायला आहे, मी घरी जेवणार नाही. 15-20 दिवस गेले. 20 दिवसाच्या नंतर त्यांच्या आईनं त्याला जवळ घेतलं. म्हणले, नोरेन, हे राजा, तुला खरंच आमंत्रण असतं? त्याने आईचे पाय धरले. म्हणला, आई आमंत्रण नसतं मला, पण मी तरुण आहे, मी अजूनही भूक सहन करू शकतो, पण तुला भूक सहन होत नाही. मग घरातलं तुला खायला मिळावं म्हणून मी उपाशी राहतो. कळतंय? कळतंय? आता पुढे पुढे आता आणखीन एक गोष्ट सांगतो महाराज. आपणही परमार्थ करतो, बरोबर. आता आमचा परमार्थच फक्त ह्याचा आहे महाराज, पुंडली. दिवाळीमध्ये कीर्तन नव्हते महाराज. मी 4-5 दिवस घरी होतो. मला झोप यायची नाही रात्री. रोज बायकोला उठवायचं मी 11 वाजता. तिला म्हणायचं, लाव बुक्का, घे घरातलं नारळ, लाव पैसे खाली, मन पुंडलिका. सवय लागली झोप. वयाच्या 21व्या वर्षी महाराज ऐका, पुढे ऐका ना. विश्वंभर व आमाबाई पासून चलत आलेला हा प्रवास. विठाबाईला विठोबा झाला, विठोबाला पदाजी झाले, पदाजीला शंकर झाले, शंकरला कान्हया झाले, कान्हयाला बोलोबा झाले, बोलोबा कनकाईचं लग्न झालं आणि बोलोबा कनकाईचं लग्न झाल्याच्या नंतर त्यांना मोठा मुलगा झाला, त्याचं नाव सावजी. नंबर 2चा पोरगा झाला. वसंत पंचमीच्या दिवशी ज्यांचा जन्म झाला आणि सदैव वैकुंठाला जे गेले त्यांना तुकोबाराय म्हणतात. ते कधी जन्मले? वसंत पंचमीला, बरोबर. आता हे झाली मुलं. वयाच्या 11व्या वर्षी त्यांचं पहिलं लग्न झालं. राजाई नावाची स्त्री, ऐकत चला पटपटा, राजाई नावाची स्त्री. आणि महाराज तिला ते बरोबर बघा बरं आहे का? रुक्माई. एक गणित सांगतात का? आता ज्या वेळेला तिला दम्याचा त्रास होता ना, दम्याचा, तर प्रपंच माझ्या तुक्याचा बिघडला असं वाटलं. कुणाला? त्यांच्या आईला. कुणाला? कनकाईला. म्हणून दुसरं लग्न करायचं ठरवलं. आप्पा पेठ पुण्यातली गुळवे नावाचे सद्ग्रस्त, त्यांची मोठी मुलगी जिजाई तिचं नाव, तिच्यासोबत वयाच्या 14व्या वर्षी दुसरं लग्न झालं. नीट ऐका. 17व्या वर्षी दुष्काळ पडला. नीट ऐका. आपला परमार्थ म्हणजे आपण निसते. आणि 17व्या वर्षी दुष्काळ पडला. भाऊ निघून गेला, वडील मरून गेले, आई मरून गेली. आता घरी प्रपंच नाही खरं वाटत. पांडुरंग ध्यान, पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यान. घर सोड. विठाला विठ्ठल.
रामचंद्र गोराडेश्वरावर फिरायला लागले महाराज. ऐका, आणि दिवस रात्र फिरणारे तुकोबाराय. अनेक प्रसंग आहेत त्यांच्या जीवनातले, अनेक प्रसंग. स्त्री एके अन्न अन्न करता मेली. सर एक वाक्य बोलायचं मला ऐकायला, जेवढे माझे बांधव वडलासारखं ऐक. अरे स्वतःची बायको मरून गेली तरी गळ्यातला विना ज्यांनी काढला नाही त्यांना तुकोबाराय म्हणतात. पण सर त्याच्या पुढे सांगू, स्वतःच्या दुःखाची अजिबात काळजी नाही पण बुडते हे जन न देखवे डोळा. घरी आले महाराज, दर्शन झालं महाराजांना आणि बायकोला काय म्हणले आले आले, आवले आवले जी, अग मला देव भेटला. जिजाबाई काय म्हणले, कसं सांगा, सापडली वाट. बघा बघा त्यांचं बोलणं अभंग होतं, आम्हाला अभंग म्हणावं लागते, हा फरक आहे. आणि अजून एकदा सांगतो, त्यांनी गाथा, महाराज मला असं वाटतं गाथा त्यांच्या अनुभवाचा आहे, कीर्तनासाठी केलाच नव्हता. आम्ही त्याचा धंदा केला. विठाला पांडुरंग ध्यान. ऐकता एवढं 1-2 मिनिट ऐका. दिवस रात्र या जपाची सवय लावली, परिणाम जिजाबाईला म्हणतात मला देव भेटला. ते म्हणले कुठं, सापडली वाट मस्त की तो जाना. तेच होते का, ते म्हणले मग पक्क कस काय, बाबाजी आपुले मंत्र दिला राम कृष्ण हरी. खोटं बोलत बुवा, तेच कस काय, अगं माझ्या विठोबाचा आपणची देव. काय केलं जवळ येऊन, लावून हात सांगितली चिंता पक्क आहे का, पण अगं खुंटले सायास आणि कया जीवा. आणि म्हणलो त्यांना काय, तुझं वाटे आता ते करी अनंता. तुका म्हणे लाज माझी. बुवा जिजाबाई जिजाबाई झालं तुमचं सगळं. बुवाला वाटलं आता चिडते. बुवा कधी भेटला देव, अगं आत्ता. जिजाबाई काय म्हणलं, तुमचं माझं लग्न झालेलं आठवतो बोल. महाराज म्हणले हो, मी तुम्हाला तुम्ही मला अशी माळा घातली ती आठवते. ते म्हणले हो. सर जिजाबाई काय म्हणले माहित आहे, बुवा तुम्हाला पांडुरंग भेटायला इतके दिवस लागले, मला माझा पांडुरंग त्या दिवशीच भेटला. कसा परमार्थ आहे. आणि आयुष्यभर येणाऱ्या प्रसंगाला सहन करत 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 शेवटच्या क्षणापर्यंत सहन केलं आणि तो दिवस आला राजा हो. गोटविन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती, मुक्ता मुक्त स्थिती सांडवी. इतकं चांगलं जगल मी, इतकं चांगलं वागल, किती धन्य म्हणवीन इहलोकी लोका. भाग्य आम्ही तुका. आणि तेच केलं का नाही, तेच केलं का. बीजेच्या दिवशी जगाचा बाप त्यांना न्यायला आला का नाही. कशाचा परिणाम आहे हा, सगळ्या जगाला सगळ्या ब्रह्मांडाला वाटतं हे असाध्य आहे, हे असाध्य आहे. पण असाध्य ते साध्य करिता सायास ओले मूळ भेद. वा महाराज वा. असाध्य ते साध्य करिता सायास आणि कारण अभ्यास तुका. आणि इकडे सांगितलंय अभ्यासाशी सांग कार्य सिद्धी. कुठल्याही गोष्टीचा अभ्यास असावा का अनुभव असावा. मजा आहे ही, मजा आहे. अभ्यास असला पाहिजे का अनुभव असला पाहिजे. अनुभव पाहिजे, पण ऐका अनुभव कशाने येतो, अभ्यास. असंच आहे ना ते. वाह, तुम्ही बघा आता गायन आहे ना, गायनाच्या क्षेत्राची एक नशा आहे, फक्त नशेत गायन नसा.
काही काही जणाला तर घंटावर महाराज नुसतं स्वर जे जे रो 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 तवर माणसं उठून जाते येड्या. महाराज बघा आपल्याकडे जे गायन आहे ना आपल्याकडे कुठं महाराष्ट्रात त्याची सुरुवात सा न होते. सा थांबा यांना म्हणू द्या म्हणा सा रे तुम्हाला बी येते का आता पण तुम्ही कसं आहे तुमच्या आतला कलाकारच कोणी बाहेर काढेल. थट्टा नाही सांगाल महाराज मला सांगा आता विहिरीत पाणी कुठे आहे विहिरीत आणि कशाने बाहेर येतं पायपानं. बघा जाहिरात कशी आहे फिनोलेक्स न आणलं पाणी म्हणा 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 सर असंच आहे ना. बरं मला सांगा भाऊ पाणी कशाचं आहे विहिरीचं आहे का पायपाचं आहे मग नाव कुणाचं यायला पाहिजे. अरे बोला ना विहिरीचं येतं कुणाचं पायपाचं. बरं मला सांगा विहिरीचं पाणी पायपामुळं बाहेर आलं विहिरीमुळं बाहेर आलं का मोटरीमुळं बाहेर आलं मोटरीमुळं मग कुणाचं नाव यायला पाहिजे. आता म्हणे विहिरीचं आता मोटरी बरं मोटरीमुळं आलं का लाईटमुळं लाईट मग कुणाचं घ्यायला पाहिजे लाईट. जाऊ का घरी जाऊ. बरं मला खटका दाबणाऱ्यामुळं म्हणजे गुपित कुठे गुपित लपलय कोण नका करू शूटिंग करू. हा ऐकून हा इकडे बघा इकडे खटका माझ्याकडे बघा खटका दाबणाऱ्यामुळे आला. तुम्ही मरून बघा भाऊ सगळं तयार बघा तुम्ही लाकडं अरे मना भिऊ नका लाकडं तयार गाडग बांधणारा उचलिणारे पिटविणारा कोणी तयार केलाय आपुली आपण. बघा आता मला सांगा अभ्यास मला सगळं अभ्यासानं होत ना का होत आहे गोष्ट खरी आहे पण खडक भेद तर ते झाडाची जी मुळी असते ना तिच्यामुळे कुणामुळे मुळीमुळे तिच्यामुळे तिच्या बरोबर ह्या मुळीमुळं ते खडकाला मुळी चिरते राजा. ऐका कशा अरे दगड जास्त ताकदीचा आहे मुळी इतकू शिकते पण तिथंच चिटकून राहते. तुम्ही बघा हा तुम्हाला ते मला सांगा यांच्या भाषेत खिळा ठोकायचा खिळा होय कृष्णा खिळा डोक्याकून ठोकायचा का टोकाकून बोला गाड्या तुम्ही मी जाऊ का घरी असे बसले तुम्हाला घाटावर नेऊन सोडायला पाहिजे. कुठून हाणायला पाहिजे थांबा भिंतीवर काय ठेवायचं टोक का डोकं टोक हाणायचं कुठून डोकंच हाणायला आलंय सर. रिकाम्या ठिकाणी चलत जास्त बघा तुम्ही. एक जण असं काय केलं एका शहाण्यानं डोकं ठेवलं बिताडावर आणि टोकाकून खिळाला हानीत होता. खिळा काय मध्ये घुसत दुसरा त्याचा मित्र आला त्या म्हणला थांब. हा बघा हे इकडून येते म्हणजे इथं दोन मित्र आहेत. तेव्हा म्हणतोय ह्या भीतीचा खिळाच नाही तो इकडच्या भीतीचा. आता मला सांगा भिंत खिड्यावर असते का दिशावर असते. आता लय अभ्यास आलेत महाराज असे 50 इंजिनियर होते किती हा 5000 फूट बांगडी पाईप होता कोणचा. अरे ती बांगडी पाईप नाही का ती शेतात असतो हिरवा आणि त्याच्यातून वायर घालायचं होतं भाऊ. हे वायर बी हे नाही ते जुनं वायर नव्हतं का ते नाही रे भाऊ अल्युमिनियम कशा एवढं ते काळं नव्हतं का हा ते लाल आणि काळं असायचं. नाही नरम सर्विस तर वरी आली नरम ती वायर म्हणजे असं कुंकडे बी असं आणि ते वायर त्या पाईप मधून घालायचं ठेवलं. 5000 फूट पाईप 50 इंजिनियर सगळं आणलं होतं एअर प्रेशर. पण वायर काय पलीकडं ते गावातले एक असे वयस्कर आजोबा होते. ते आजोबा तिथून चालले होते. ते म्हणले काय अडचण आहे अडचण काय आहे
वयस्कर होते ते आलो. आता सर आपल्यासारखे शिकलेले पोरं ते इंजिनियर सगळे ते काय म्हणले, तुझं आलंय डोक्याला तांदूळ मागू झालो. ते म्हातारा काय म्हणे, आमच्या गावात अडकलात म्हणून विचारलं, काय अडचण आहे? तर शेवटी वैतागून ते म्हाताऱ्याला ते काय म्हणले, हे वायर पलीकडे निघत नाही, ही अडचण आहे, येतं का तुला काढता? सर ते म्हातारा काय म्हणले, इतकीच अडचण आहे का? इतकी नाही का अडचण? बाबा ती इंजिनियर लय चिडला ना ते काय, अरे इतकीच म्हणजे सकाळपासून झाटायला होता मी, अजून गेला नाही पलीकडे, पागल आहे कर, तुला जमतंय का? ते म्हणलं जमन बाबू. म्हातारा काय म्हणलं भाऊ, ते 50 इंजिनियर त्याला म्हणले, जर वायर पलीकडे नाही निघाला तर आम्ही 50 जण तुला एक एक झापड मारणार. म्हातारा बिले खतरनाक होतं मला. आणि समजा निघालं तर ते इंजिनियर म्हणले, तू आम्हाला हानी एक आम्हाला मग जमन. त्या म्हाताऱ्याने काय केलं मला, त्याने काय केलं, शेजारी गावऱ्याचा उडवा होता तिथून उंदीर आणला धरून. त्या उंदराच्या शिफ्टीला वायर बांधून उंदीर त्याला पाय पासून हा कसं काढलं महाराज, थट्टा नाही. ते 41 जण आता बोगद्यात अडकले होते ना, त्यांना ज्या टेक्निकनं काढलं ना, त्या टेक्निकचं नाव सुद्धा चुव्वाच आहे. थट्टा नाही सांगायलो. मेरे देशवासियों, अरे भाई बहनों, अरे अमेरिकेचे आणलेले महाराज मोठ्या मोठ्या मशनी फेल गेले. चुव्वा तंत्रज्ञान म्हणजे थोडंच उकरायचं, पाईप पुढे टाकलायचं, थोडंच उकरायचं, पाईप पुढे टाकलायचं, क्वालिटी लागते. आणि हे अमेरिका किती बी मोठी होऊ द्या, पण शिकायचं कुठून? हा भारत. इंडिया फिंडिया म्हणायचं बंद करा. एक जण मला म्हणला, तुम्ही भाजपचे का? मी म्हणलं, मी आई बापाचा आहे भाऊ, तू कोणाचा आहे बाप? आपण मला एक माणूस तो आवडतो आवडतो आवडतो. कशामुळे आवडतो? फक्त एकच कारण, घोषणा केली त्यांनी, आने वाले 2024 में अयोध्या में हमें रामलला का अभिषेक करना. हा आता हे ऐकून ज्याला टाळी वाजवू वाटत नाही, तो रामाचा का हरामाचा? विठाला. तुम्ही बघा, मी विनोद म्हणून नाही सांगा. सततच्या अभ्यासानं किती मोठी गोष्ट होते, किती मोठी गोष्ट. थट्टा नाही, रोज केली पाहिजे. म्हणून इथं सांगतात, आपल्याकडे सांगतात ना, उपासनेला दृढ चाल व्हावी. पिढ्या साधना करणारे लोक आहेत महाराज वारकरी संप्रदाय. काही मंडळी आजही माऊली जेव्हा निघते ना वारीला, बरोबर आहे महाराज, माऊली जर पालखीला विसावली तरच ती लोक खाली बसतात, नाहीतर ते दिंडीत असे उभेच असतात. आणि आपल्यासारखे जे जातात ना, पापाचे कळप चल 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 तिकडे साबुदाणा वाटायला काय 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 आणि हमेशा महाराज मी तुम्हाला काय तुम्हाला सांगा, एवढं पक्क लक्षात ठेवा, हे सूत्र लक्षात ठेवा. पहिलं, ओलमूळ खडकाच्या आरपार जातं, त्याचं कारण आहे सतत त्यानं त्याच्या डोक्यात एकच ध्येय, बरोबर. तसं यांच्या डोक्यात एकच ध्येय होतं की आमचा पोरगा USA ला गेला पाहिजे, आमचा पोरगा USA ला गेला पाहिजे, आमचा पोरगा. आणि ते ध्येय आता पूर्ण झालं. आकेल राही नाही. तिकडे वाजले होते 9:30 सकाळचे. सर त्याला म्हणले, ओट ओट चल ओट. 9:30. मी म्हणलं, तुमच्या नावाचं कीर्तन करतो आम्ही इथं. कारण फॉरेनर सुद्धा महाराज, फॉरेनर फार मानतात. तुम्ही बघा, माझ्या गावात एकदा एक फॉरेनर ताई आल्या होत्या, जुडी रस्ट नाव होतं त्यांचं. हा इकडे आलते, उद्धव बापू सोबत होते. ते आलते तर माझ्या गावी मला म्हणले, महाराज. मी म्हणलं काय? मला पण अभंग म्हणायचा. म्हणजे म्हणा.
सकळाशी येथे काय स्वर लावला महाराज खेळ मांडी आला वाळवंटी घा नाचती वैष्णव आता अजून महाराज शंकर महाराजांना अजून एकदा सांग आई महिला थोड्या लांब बसल्या माय इकडे बघा आईच्या हातानं पुरणपोळी शिकलेली चांगली का पुस्तकात वाचून केलेली चांगली थांबा रे तुम्ही आम्हाला करायची का तुम्हाला दमच कसा पडत नसेल जेव्हा विचार येतो तेव्हा पण लय छानला सवय आईशी कडवड्याची जाती कडवड्याची आई आता जुनं पुरण बी राहिलं नाही माय राहिलं हा आता पुरण करणारीला वाटतंय पुरण का नाही की मराठी थोडी मराठी लक्ष देऊ नाही का मला इकडे बघा खाली बसले माझे बांधव सगळे सर गावात सप्ताह असला कार्यक्रम असला तरच लोक हे चांगले वागत आहेत एकदा सप्ताह संपला आता ऐका महाराज पोरं इतकं मोकळं हसली ना इतकं मोकळं तुम्हाला हसता येत आणि ती एवढे मोकळे हसायलेत ना त्याला बाजूचे असतात गप 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 अरे मोकळा हसत जा जो मोकळा हसत नाही त्याला मूळव्याध होतो तुम्ही बघा काय जण आता व्यास करते आई आई पुरण पुरण का नाही सर आता हे पुरणाचं गणित बघा अरे ते सगळंच बंद झालं जिजाजी वो सब बंद हो गए पाटा बंद झालं आता काय होतंय शिकवायला आई नाही ना राहिली मम्मी अभ्यासाशी सांग आणि त्या अभ्यासाचं पुस्तक निघालं बघा पाकशास्त्र त्याच्यात लिहिलेलं असतं पुरणपोळी करणे खाली लिहिलेलं असतं पुत्री काय काय असतं हा कृती खाल्लेलंच आहे कृती आणि कृती फार छान असते 25 ग्राम डाळ घेणे शिजायला टाकणे तोपर्यंत पप्पूला आंघोळ घालणे वापस येऊन पाहणे तर खालची डाळ करपणे वरच्या वरच्या डाळिंब्या उचलणे मिक्सर मध्ये टाकणे पुरण तयार होणे 5-5 ग्रामचे 2 उंडे घेणे त्याच्यात पुरणाला ठेवणे आजूबाजूने दाबणे पुरणानं मुंडकं बाहेर काढणे त्याला परत बोटानं मध्ये ढकलणे दाबणे लाटणे गॅसवर तवा ठेवणे कवा कवा पोळी करताल तवा कवा गॅसवर तवा ठेवणे लाटलेली तव्यावर टाकणे पण महाराज त्या पुस्तकात गुपित एक असं असते उताना ठेवणे का पालता ठेवणे लिहिलेलं नसतं ते आमच्या गावाकडच्या बाईनं पालता मांडला लाटलेली पोळी तव्यावर टाकणे 5 मिनिट वाट बघणे काळी ठिक्कर पडणे नवऱ्याला वाढणे खाणे तेच हिंगोलीला ऍडमिट करणे यानं नाही जमत यानं नाही जमत बरोबर अरे ते माय मावल्याने आईपासून शिकलेली 150दा केलेली लागती चपाती है माय आई हे समोर आज्या बसलेल्या आजी पाया पडतो तुमच्या खरं सांगा तुम्ही भाकरी करीत होता तेव्हा भाकरी फुगत होती का नाही हा आता करणारी फुगती तिचा मोडदा बसला त्यातली एक आजी लय मोकळ्या मनानं हसली का आणि काय होतं महाराज तुम्हाला असं वाटेल अरे तयार झाला पोरगा गुड मॉर्निंग
चला आता हे ते आता थोडं पुढे नेतो आता याच्या पुढे नेतो. कुठं आलो आपण आता? पुरणपोळी. महाराज इकडे बघा सगळे टाळकरीवार अशी पुरणपोळी आणि माझ्यासोबत एकदा जेवायला बसला आपा ते इतक्याच चड्डीवाला माणूस फॉरेनर होता. किती चड्डी? 2 येती. किती? कशी येते काय माहिती? 2 येती कशी? आणि ती घातलेली त्याने आणि माझ्यासोबत बसला. महाराज जेवायला बसलो माझ्यासोबत. पुरणाची पोळी आमटी फिमटी सगळं असं होतं मस्त जेवण. मी त्याला म्हणलं सुरू खरा. मी त्याला काय म्हणलो? सुरू खरा. तेव्हा म्हणला कसा करा? मी महाराज शंकर महाराज आपण एक पथ्य पाळायचं. आता काय कोणत्याही मोठ्याच्या घरी गेलं तर आधी त्याला खाऊ द्यायचं. आपल्याला माहित नसते कशात काय बुडवायचं. तुम्ही आत्ता बी बघा मी जेवायला बसलो होतो ना सगळं वाढणं झाल्यावर लोकांनी खायला सुरू केल्यावर खायचं. कमी खायचं पण रिकामं वगैरे. अहो मी एका मित्राला नेलं उत्तापा खायला त्यानं तोंडातच चमचा गुतवून घेतला. ते फॉरेनर जेवायला बसला कृष्णा आणि मजा अशी आहे मी सुरू खरा म्हणलं तेव्हा मला कसं करा? मी म्हणलं पोळी तोडा गुळवणी टाका तोंडात घाला सुरू खरा. तेव्हा म्हणला केला असता महाराज पण एक प्रश्न आहे. म्हणलं कोणचा? हे पुरण मध्ये कसं काय गेला? सांगा ह्याच्या बापाला आता कसा गेला. एक लक्षात घ्या राजा जे भारतात आहे ना मला ते नाही येत सांगता येत आहे. बघा अध्यात्मामध्ये आणि विज्ञानामध्ये एक टॉपिक आहे लक्षात. बरोबर आहे सर? इकडे इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन. इकडे ब्रह्मा विष्णू महेश. इकडला जो विष्णू आहे तो इकडला प्रोटॉन आहे. इकडला जो ब्रह्मा आहे तो इकडला इलेक्ट्रॉन आहे. इकडला जो महेश आहे तो इकडला न्यूट्रॉन. जमलं? प्रकाराचे. अरे आमच्या साधू संतांनी सगळं सांगून ठेवलं. इंग्रजीमध्ये गॉड म्हणतात. जी म्हणजे जनरेशन, ओ म्हणजे ऑब्झर्वेशन, डी म्हणजे डिस्ट्रॉय. उत्पत्ती स्थिती लय सत्वगुण रजोगुण. मला नाही येत सांगतात सगळे येते सांगतात पण लय अवघड सांगायला लागल्यावर माणसं असतात. पण महाराज शंकर महाराज असं डायरेक्ट सांगितलं तुकाराम महाराज नव्हे अवघड काही जन्मोजन्मी तुझा दास. सगळ्या महाराष्ट्रात तीच चालतं. हीच भावी माझी आस. हीच भावी माझी माणसाला मरू देत नाही. इडोळीकर बाबा आजही अनेकाच्या कंठातून जेव्हा ही चाल गातात आणि जेव्हा तो माणूस गातो त्याला त्या महाराजांची आठवण आल्याशिवाय तो कुछ नाम करके जाना जिंदगी में आने वालों होते हैं लाखों पैदा बेकार जीने. बघा गझल आहे ना गझलचा बाज वेगळा आहे. गायचं म्हणलं तुम्ही बघा आणि प्रत्येक गोष्ट करता येत असते फक्त करायची इच्छा नसते. तुम्ही बघा थट्टा म्हणून नाही सांगा तुम्ही ऐक. अरे मुंगी स्वतःच्या वजनापेक्षा कितीतरी टन वजन जास्त उचलू शकते. आम्ही नाही उचलू शकतो. आम्हाला कामच करायचं नाही. डेरे हरिण पण गाव. आता गायन आहे ना गझल म्हणलं की गझल का गझल म्हणलं
खुदा हमको ऐसी खुदाई न दे, अपने सिवा कुछ दिखाई न दे, खुदा हमको. याला गजल म्हणतात. हा तुम्ही बघ, अहो किती बी चांगलं म्हणू, काय काय खेड्यात असे सापडे देत भाऊ. रंगात कीर्तन आणल्यावर तिथून जोड हा देह नाशिवंत मी म्हणत असतो नको म्हणू रे. चाल वाईट नाही, म्हणजे प्रमाण वाईट नाही महाराज, चाली कशी गोड लागली पाहिजे. भजन कोणी बी गावत महाराज. सर आता हा शिकायला गेला ना, हो अत्यंत तुम्ही अभ्यासाशिवाय काहीच नाही महाराज. पंडित भीमसेन जोशी नागपूरहून मुंबईला पायी आले होते, पायी. चांगला गुरु भेटावा. आणि आजकालचे पैशावाले म्हणजे आमच्या घरी येऊन शिकवा पीटी. ती पीटी शिकूच शकत नाही. त्याचं कारण ते सर सहा म्हणतं पोट्ट का म्हणतात. ते बघ भीमसेन दादा बाज आहे. भीमसेन दादांना आयुष्यभर एकच ठेपा वाजवा, एकच. काळकरी नाराज होणार वाजवा. देव विठ्ठल देव पूजा, विठ्ठल गुरु विठ्ठल. गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल, निदान विठ्ठल निरंतर विठ्ठल. तुमच्या आमच्या मिळती धारा मधुर सुरांच्या बरसती, नासुर मुंदई सुर मोर स्वर्गम नासुर मुंदई. दिन्न ध्वनी के दिन्न ध्वनी आता किती न किते, अरे तो मामोरा सुर न मिलन सृष्टी कोरी. की नदिया अदनिशास बहत सागर, बादलों का रूप देखे हद से हद के हद के. तानाजी मालुसऱ्याची ती घोरपड काय ना. हा महाराज बघा तू, तानाजी मालुसऱ्याच्या मिशामध्ये टमाटर बसवत होतो भाऊ, तांदूळ बसाना. एक जणाला म्हणलं मिशा का काढल्या, तर म्हणलं बायकोला आवडत नाही. का 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 अरे ते काय असं बोलत होते महाराज, ते असं बोलत होते. यशवंती असं वेड्यासारखं इट इज नॉट फेअर. असं असतं पुण्यामध्ये असं यशवंती म्हणलो खाली एकदम. महाराज काही करता येईल, काही करता येईल, पण अभ्यासाची हायगाय सोडायची. मरुस तर अभ्यास करा. आणि सध्याचं युग फक्त कॉम्पिटिशनचं युग. सध्याचं युग आता ज्यांच्या पुतळ्याला आपण हार घातला महाराज, अरे नुसतं फोटोकडे बघितलं तरी अंगात ताकद येते. त्याला अंगात रगच लागेल. काय झालं, छत्रपती शिवाजी महाराज असं ठोकानं हाणलं पाहिजे त्याला, ताकदीनं मान. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतन सिंहासनाधीश्वर गजपती गजाश्वपती अष्टप्रधान जागृत
श्री छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज मी असं बघत होतो आता अर्धे जण लई ताकदीनं जय म्हणले ना अर्धे जण तुम्हाला नाही माहित राजाओ तेवढा एकटा राजा नसला असता ना तर आपल्या सुनता झाल्या असत्या लक्षात मलाही कळतं शिवाजी महाराज देव नाही पण शिवाजी महाराजांमुळे भारतात मंदिरात देव सुरक्षित आहे ज्याची कीर्ती महाराष्ट्रात कीर्ती महाराष्ट्रात ज्याची कीर्ती महाराष्ट्रात साऱ्या जगतात शिवाजी शिवबा कसे बनले गरगरा फिरवी पट्याला लेकराला मारतोस कार्य वड्या वगाळीच्या अवलादी हिम्मत असेल तर म्हाताऱ्यावर चाल कर मामानं मारलं उतानाला दातानं फोडलं नरडीला दातानं फोडलं नरडीला उभा चिरला उदय भानाला जिरहाजी उदय भानाला जिरहाजी लक्षात आलं गझल भी म्हणता येते भजन भी म्हणता येते पवाड नाही किंवा नोहे ऐसे काही नाही अवघड नाही कैवाड तोची वरी इथपर्यंतच आहे पण याच्या पुढे आपल्याला लक्षात यायला पाहिजे राजाओ एक गोष्ट लक्षात घ्या मी मग घरी बसलो होतो आणि मला असा निरोप दिला बाबा तुम्ही होते म्हणले 8:30ला सुरू करू गिरी बाबा म्हणले मी म्हणलं बाबा लवकर सुरू करू हे कवा येईन त्याचा नियमच नाही काहीच कळणार बघूच तर पाऊस येतो मी तिथं कथेला आहे माणसाला धसकीच बसली तुम्ही बघा काही जण माणसं तुम्ही बघा माझ्या म्हणून नाही सांगा परमार्थ केला पाहिजे हे सगळ्यालाच कळतं तुम्ही बसलेच शिक्षक मंडळी कदा असं शिकवेल का की परमार्थ नाही करा परमार्थ कारण कुठेही एक लक्षात घ्या एकाग्रता साधायची असेल तर त्याला ध्यान साधना लागते ध्यान साधनेशिवाय एकाग्रता साधत नाही ग्रास्पिंग पॉवर वाढवायची असेल ग्रहणशक्ती वाढवायची असेल तर एकाग्रता लागते एकाग्रता ध्यानानं होते ध्यान साधनेनं होतं साधना पुन्हा गुरुच्या सानिध्यात पुन्हा तिथंच येते माणूस बघा तुम्ही बघा बघा तुम्ही मोकळ्या मनानं बघा आता 1 मिनिट फक्त भजन करून पुढे चालू विठोबा सततची गोष्ट असते सोपं महाराज तुमच्या प्रपंचातला एक दृष्टांत बघा चहा प्यायल्यावर पित्त किती जणाला होतं हात वर करा तेव्हा करीत नाही आता आणि घरी आल्यावर म्हणला चहा नाही अशी माझ्या घरी एक बाबा आलते बरं का मी त्यांना म्हणलं बाबा चहा घ्या चहा घेत नाही म्हणलं दूध घ्या अरे दूध नाही मी म्हणलं कॉफी घ्या नाही मी म्हणलं तिथं दाव आहे फाशी घ्या काहीतरी घे ना ते आमच्या आई म्हणायची त्यांना काहीतरी खाऊ घाल काय ते काय ऐका ना मी म्हणलं काय घेता तुम्ही ते म्हणले काळ्या कपिली गायचं मी दूध पित असतो म्हणलं गाय सोबत घेऊन फिरायची कुठून आणा हुडकून आपण त्रास देईल असं वागायचं तुम्हाला सोपं सांगतो मला माझ्या आयुष्याचा मी सिद्धांत केलेला तोंड उघडायचंच नाही जे असेल जसं असेल तुम्हाला सोपं सांगू का सर जेवढे माझे बांधव सगळे ऐका मोठे मोठे तुम्ही ऐका
फक्त एक लक्षात ठेवा, संसार म्हणजे जशाला तसं, परमार्थ म्हणजे जसं असेल तसं. बघा किती सोपं झालं. संसारामध्ये आपल्याला दम पडत, होय आई तुला माहित नाही मला माझ्या कितीनं सासूनं किती त्रास दिला होता, तू हिला दे, कर फिटामफिट. अरे म्हाताऱ्या बायका आहेत ना, ह्यांना यांच्या आईनं काय शिकवलं, पोरी ज्या घरात उभी जाशील तिथून आडवं बाहेर यायचं, असंच ना माय. आणि आताची मम्मी शिकते आडवं बोलतं की बाहेर यायचं. मला सांगा भाऊ, आता हे जे तत्व आहे, चहा पिणाऱ्याला पित्त होतं म्हणतात. हॉटेलमध्ये जो माणूस चहा करतो ना, तो 100 कप पितो दिवसात, त्याला चहा होत पित्त होत कसं काय? लोक म्हणतात त्याला जमतं, त्याला नाही जमत. ते अभ्यासानं काय झालंय, अरे नुसती चहा नाही महाराज, अभ्यासानं विष पचतं असं सांगतात. मेळावा भरलाय, आपण 1-2 मिनिटं फक्त बोलू. आता जुनी शाळा होती भाऊ तुमच्या काळात, ते 40च्या पुढे जे आहेत ना त्यांना माहिती आहे, शाळा वावरात भरायची सर, कधी कधी वावरात. आणि मग ते कधी कधी शिक्षक मंडळी येतात, ते जुने शिक्षक ना, मग ते शर्ट काढून आपल्या झाडाला टांगून द्यायचे. कोण? अरे बोला, ते सर काढून टाकायचे. आणि बनेल नव्हते घालीत तेव्हा बनेल घालीत नव्हते, तर कारण लोक बनेल नव्हते. ज्याला कळालं त्याला धन्यवाद. लोक बनेल घालीत नव्हते तो. आणि तसंच त्या सरने टांगलेलं, मी तेव्हा 2रीला असं, ते शाळा तपासायला एक साहेब आले. आणि साहेब तपासायला आल्यावर ते वर्गातलं एक पोरगं बाथरूमला गेलं, तर ते पळतच आलं, गुरुजी साहेब आले. आता ते पोरगं पळत येऊस तर, साहेब गाडीत येऊस तर, गाडी अगोदर. सरला शर्ट घालायला वेळ मिळाला, पण सर इतके पॉवरफुल होते महाराज. सर म्हणले, मुलांनो याला दंड म्हणतात. ही बरगडी आहे बाराळनो, ही छाती आहे, याला पोट म्हणतात, ह्याला पाठीचा मणका म्हणतात, बघा ह्याचा कणका. हो, जे तपासायला आलते ना सर, ते असेच उभे राहिले. म्हणले, सर सर ओ सर ते म्हणले, अनेक शाळा तपासल्या महाराष्ट्रात, पण विद्यार्थ्यासाठी कपडे काढून शिकवणारा मास्तर मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच. या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार कसा आनंद. हो महाराज, बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, दोऱ्यानं चिरा कापतो, दोऱ्यानं चिरा कापतो असं कंटिन्यू, बरोबर. हे फक्त अभ्यास करण्यासाठी. तुम्ही एक गोष्ट मनात ठरवली ना, माझ्या तरुण बांधवांना विनंती राजाओ, एकदा जे डोक्यात ठरवले ना, ते होस तर गप बसायचं नाही, बसायचं. आणि हात तर कुणाला दाखवूच नका, कुणाला हात कळत नाही. वेळ पडली तर हात दाखवायचा, पण हात दाखवायचा काय कळत हो. उगा बाय, मी तुमचं भविष्य सांगा 2 मिनिटात. परवा मी एक जण भविष्य सांगितलं, मी आज कथेला गेलेलो होतो, काकू आल्या म्हणले, बाबा भविष्य बघा. आता मला कळत, पण उगा आलते तर मी म्हणलं त्यांचं समाधान करा. मी हातात घेतलं पुस्तक आणलेलं त्यांनी, मी म्हणलं, काकू तुमच्या मालकाचं नाव सोपा नाही. माय किती कळतंय. मी म्हणलं 2 पोरं येतं, तुम्ही कालच किराणा सामान भर. मला म्हणले पुढचं सांगा. मी म्हणलं, काकू उद्या पत्रिका आणा, हे रेशन कार्ड आहे. मी ते वाचून सांगत होतो, माझ्या बापाला कळतं का महाराज. म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं का, कुणाला काही कळत नाही, पण अभ्यास आणि सातत्य असेल तुमच्या एक लक्षात, सातत्यानं काही होतं, सातत्यानं काही होतं तुमच्या लक्षात. परमार्थाची सुरुवात कुठून बाबा, थोडं खोल आहे का. परमार्थाची सुरुवात तुझी ये सत्तेने वेदाशी बोलणे, बरोबर. आणि बाबा परमार्थाचा शेवट, मी बोलविल्या वेदू बोले.
सुरुवात काय तुझ्या सत्तेनं वेदाला बोलता येतं आणि शेवट तुझ्या इतका चांगला जगून मी माझ्या सत्तेनं वेदाला बोलायला लावीन अशी ताकद तयार करण्याला सामर्थ्य म्हणतात. म्हणा शेवटचं